नमस्कार मित्रांनो, माझं नाव सौरभ माले आणि स्वागत तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. म्हणजे बऱ्याच दिवसापासून आपण काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही. मी संभाजीनगर एमपीएससी तयारी करतोय नाही का, म्हणजे करतोय बऱ्याच दिवसापासून. आणि हा माझा भाऊ राम हा इकडं आलेला आहे. म्हणजे मला बोलतोय अभ्यास कर वगैरे असं, पण त्याचा अभ्यास 1% प्लॅन नाही. त्याला बिझनेस करायचा आहे ना. बिझनेसचं बऱ्यापैकी फिक्स आहे की मी बिझनेस करायचा आहे. म्हणजे गावाकडे त्याला वडापाव दुकान चालू चालू आहे त्याचं. म्हणजे तिकडं याला घासगावला. पण ते म्हणजे घासगाव म्हणजे पंचकृषीतून तिथं मुलं येतात शिकायला. म्हणजे आमचं पण एज्युकेशन 11-12 याचं पण तिकडंच झालेलं आहे. तर तिथं काहीच म्हणजे वडापावचं वगैरे काही फॅसिलिटीज नाही. त्याला चालू आहे. तर त्याविषयी मी तर बोललो होतो की बाबा आधी जर चाय दुकान टाकायचं असेल ना तर आधी भाषा घासायचं शिकावं लागतं नाही का. बरोबर. तर त्यामुळे त्याला बोललो होतं आणि त्याला एका छोटं वडापाववरती मी जॉब लावून दिला की त्याला तिथं कळलं बाबा नाही का. तर नेमकं ते कसं बिझनेस करणार आहे किंवा काय नेमकं त्याचं प्लॅनिंग काय किंवा तो किती काय शिकवलं तिथं आपण त्याला विचारू. त्याला आज 8 दिवस झाले वाटतं आहे ना. तर त्याला कपडे पण हाताने धुवायला लावले होते काल मी. आणि तो पार चिडला डायरेक्ट घरी जायचं वगैरे नाही का. म्हणजे सहनशीलता पाहिजे माणसामध्ये. तो बोललो की तुझी रूम अशी वगैरे, बट करतो मॅनेज. शेवटी माझाच भाऊ आहे ना. तर तुमचा म्हणजे सर कसा अनुभव राहिला किती दिवस तिथं? असं अनुभव एकदम चांगला आहे. तिथं काही म्हणजे ते तळायचं नसल्या म्हणजे याचं नसल्यामुळे काही हेच नाही पडत. नुसतं त्याची टाकायचं काढायचं आणि द्यायचं लोकांना. आणि तुम्हाला तिथं म्हणजे काय गोष्टी कळाल्या लोकांना? बाकीच्या गोष्टी अजून काय शिकायला भेटल्या? फक्त तळायचं झालं तर ठीक आहे, ते फक्त शिकायचं झालं एक पार्ट. पण बाकीच्या गोष्टी काही शिकायला भेटल्या असं काय की बाहेर पण म्हणजे नुसतं शिकणं म्हणजे वडापाव तळणं हे नव्हे, ठीक आहे ना. तर तुम्हाला अजून बाकीच्या बाहेरच्या गोष्टी काय कळाल्या बाबा? ते कळायला काय पाहिजे तुम्हाला तिकडचं गावाकडे इन्व्हायरमेंट, तुम्ही इकडे आला सिटीमध्ये नाही का, तुम्हाला ते इन्व्हायरमेंटमध्ये फरक काय वाटला? सेकंड गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही तिथं नुसतं वडापाव तळणं हे महत्त्वाचं नसून तुम्ही तिथं अदर गोष्टी काय शिकल्या. म्हणजे तिथं बोलणं झालं, लोकांसोबत कसं आपण हे केलं पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी, किंवा लोक आपल्याकडे काय येतात त्या गोष्टी असं. तिकडं म्हणजे क्वालिटी पण चांगली त्यांची. आणि परत ते दोन्हीपेक्षा भाव पण कमी आहे. मग त्याच्यामुळे लोक जास्त तिकडे. भाव का कमी त्यांचं दोन्हीपेक्षा? कंपनीचा भाव आहे त्यांचा कमी असं त्यांचं म्हणणं आहे. कारण की ते स्वतः म्हणजे कंपनीने कमी ठेवलेला आहे भाव असं त्यांचं म्हणणं. आणि कंपनी बाकीच्यांचा भाव जास्त असेल, त्यांच्याकडे क्वालिटी पण चांगली असेल, तुमचा भाव कमी असेल, तुमच्याकडे क्वालिटी डाऊन असेल, असं पण असू शकतं ना. तसं नाही ना. मग लोकांना विचारून पाहणं टेस्ट. आणि बरंच असं म्हणजे लोकांचं असं नसतं की पैसे गेले चालते पण क्वालिटी भेटली पाहिजे. मग त्यावर तुमचं मत काय? क्वालिटीचं काय हे लोकांना जास्त गरज म्हणजे तुमच्यासारखे जे गरीब लोक आहेत त्यांना शेवटीला